नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या 26 तारखेला होणाऱ्या बिनजोडच्या शर्यतींविषयक त्याचबरोबर 23 तारखेच्या मोठ्या ओपनच्या मैदानाविषयक आणि जयंतदादा केसरी या मैदानाविषयक माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी काल झालेल्या भैयासाहेब केसरी निमसोड येथील मैदानावर राजा म्हणजेच घरणिकीचा राजा आणि सुंदर यांना 1 नंबर मिळालेला आहे। त्यानंतर छोटा बादल आणि एक्का यांना 3रा क्रमांक मिळालेला आहे आणि सदाभाऊ मास्तर रेटरेकर यांचा ठाकूर आणि सासवडकरांचा बादल यांना 2रा क्रमांक मिळालेला आहे। तर मित्रांनो, पुशेगावचा हिंदकेसरीचा मान पटकावलेला आणि पुशेगाव हिंदकेसरी ठरलेला घरणिकीचा राजा हा येथे 1 नंबर पटकावण्यासाठी यशस्वी ठरलेला आहे। मागे झालेल्या सांगोला या सोलापूर येथील मैदानावर घरणिकीच्या राजाला काही कारणास्तव हार पत्करावी लागली होती, परंतु लगेच या मैदानावर म्हणजेच भैयासाहेब केसरीच्या निमसोडच्या मैदानावर राजाने पुन्हा एकदा 1 नंबर करून दाखवलेला आहे। मित्रांनो, आत्ता हल्ली सध्या हिंदू हृदय सम्राट केसरी कोरेगाव येथे MIDC मैदानावर आदतचे मैदान चालू आहे आणि हे मैदानही खूप रंगणार आहे। आत्ता या मैदानाला सुरुवात झाली आहे, काही गट धावले आहेत आणि पाहूया शेवटला कोण विजयी होत आहे। त्यानंतर 23 तारखेला मैदान होत आहे, ते म्हणजे प्रभाकर केसरी। हे मैदान गुरसाळे फाटीवर होणार आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि सर्व गाडा मालकांनी ऑनलाईन नोंदणी जास्तीत जास्त करावी आणि मैदानाच्या दिवशी कोणीही ऑनलाईन नोंदणी करू नये असे आयोजकांचे म्हणणे आहे। तर आपण जर या मैदानावर जात असाल तर ऑनलाईन नोंदणीही करून घ्यायची आहे। त्यानंतर होणारे 17 फेब्रुवारीचे मैदान आहे, हे मैदानही खूप मोठे आहे आणि या मैदानावर जवळजवळ महाराष्ट्रातून सर्वच बैल येण्याची शक्यता आहे। या मैदानाचे नाव आहे जयंत केसरी। तर हे मैदान आहे आणि 17 तारखेचे हे मैदान असल्यामुळे येथे बराचसा वेळ आहे आपणास तयारी करण्यासाठी। तर या मैदानावर 15 ते 20 लाखाचा प्लॉट हा बक्षीस देण्यात येणार आहे 1 नंबरसाठी आणि इतरही 2ऱ्या क्रमांकाला 6 लाखाचे बक्षीस आहे, 3ऱ्यासाठी 3 लाखाचे, 4थ्यासाठी 2 लाखाचे, 5व्यासाठी 1 लाखाचे, त्यानंतर 62,000 अशा प्रकारे सर्व काही मोठी बक्षिसे आहेत। जयंतदादा केसरी मैदान होणार आहे 17 तारखेला आणि पूर्ण शेतकऱ्यांचा विचार करूनच हे मैदान सामाजिक कार्याच्या बांधिलकीनुसार होणार आहे आणि काही बक्षिसे जी काही देण्यात येतात इतर मैदानांवर ती बक्षिसे नसून डायरेक्ट प्लॉट देण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजेच गाडा मालकाला त्याचा उपयोग आयुष्यभर होणार आहे आणि समाजाला धरून समाजाची बांधिलकी धरूनच हे जयंतदादा केसरी मैदान घेण्यात आलेले आहे। या मैदानाचे आयोजक सांगत असतात की आपण गाडा मालकांनी ऑनलाईन नोंदणी करत असताना आपण मूळ कागदपत्रे ही चांगल्या पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करून घ्या, कारण भविष्यात कोणतीही अडचण आपणास येणार नाही याबद्दल त्यांनी सांगितलेले आहे। गाडा मालकांना प्लॉट ज्यांनी जिंकला त्याला 1 रुपयाचा सुद्धा खर्च येणार नाही, सर्व खर्च आयोजक करणार आहेत आणि 1 नंबरला हा प्लॉट देण्यात येणार आहे। त्यानंतर पाहूया 26 जानेवारीला होणाऱ्या बिनजोडच्या मैदानाविषयक। तर मित्रांनो, 26 जानेवारीला जे काही बिनजोडचे मैदान
होत आहे। हे मैदान पारंपरिक आहे आणि सालाबादाप्रमाणे यावर्षीही हे मैदान 26 जानेवारीला देसाई मैदानावर होणार आहे। तर या मैदानावर सर्व बिनजोड क्षेत्रातील बैल आहेत ते हजर असणार आहेत। यामध्ये बिनजोडचा बादशाह मथुरसुद्धा असणार आहे, त्यानंतर मोठा सोन्यासुद्धा असणार आहे, बकासूर आहे, माणिक आहे आणि त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा असणार आहे। हे सर्व टॉपचे बैल येथे असणार आहेत आणि हेही मैदान खूप गाजणार आहे 26 तारखेला। 26 जानेवारीच्या या बिनजोडच्या मैदानाविषयक मोठा सोन्याचे मालक जयेश पाटील काय म्हणाले आहेत की मोठ्या सोन्याची तब्येत ही 60 ते 70% सुधारलेली आहे आणि तो 26 तारखेच्या मैदानावर आपणास दिसणार आहे। परंतु शर्यतीविषयक जयेश पाटील यांनी काही सांगितलेले नाही, परंतु मैदानावर मोठा सोन्या हा 100% दिसणार आहे। त्यानंतर मथुर बैलाचे मालक म्हणजेच राहुलभाई पाटील यांनी सुद्धा या मैदानावर येण्याचे सांगितलेले आहे आणि मथुर या 26 तारखेच्या मैदानावर असणार आहे। 11 लाखाची शर्यत त्यांच्यामार्फत करण्यात येईल असे सुद्धा त्यावेळेला त्यांनी सांगितलेले आहे। तर मोठा सोन्या, मथुर आणि आत्ता राहिला बकासूर, तर बकासूरसुद्धा या मैदानावर असणार आहे। मित्रांनो, या देसाई येथील होणाऱ्या 26 तारखेच्या मैदानाला बकासूर आणि माणिक हे 2 बैल सचिन शेठ घरत यांच्या नावे पाळणार आहेत। त्याचबरोबर या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि इतर बैलसुद्धा हजर असणार आहेत आणि हेही मैदान बिनजोडचे खूप मोठे होणार आहे। तर मित्रांनो, सध्या बकासूरची तयारी ही चाललेली आहे, ती म्हणजे प्रभाकर केसरी या मैदानाविषयक। तर हे मैदान 23 तारखेला आहे आणि या मैदानावर बकासूर समेत सर्व टॉपचे बैल असणार आहेत आणि हे ओपनचे मैदान आहे 23 तारखेचे गुरसाळे पाटीवर आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणीसुद्धा पूर्णपणे होत आलेली आहे आणि हे मैदान बकासूरसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण या मैदानावर बक्षिसेही मोठी आहेत। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब